ते काम करणारा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. आणि ह्या इलेक्शनमध्ये एक गोष्ट तुम्ही एक्सपेक्ट मराठी माणसाचं आपण जेव्हा बोलतो तर मराठी माणूस हा विकासावर बोलतो. आज मराठी माणसाची हालत पाहिली तर 20 ते 25 वर्षामध्ये ज्यांनी महानगरपालिकेवर सत्ता आत्तापर्यंत उपभोगली त्यांनी मराठी माणसासाठी प्रॅक्टिकलमध्ये काय केलेलं दिसून येतं. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी नवी मुंबईच्या बाहेर म्हणा, टिटोळा म्हणा, कल्याण म्हणा, मुंबईच्या बाहेर आज मराठी माणूस जाताना दिसतो. कारण का सगळ्यात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर जी डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे ती करताना या ठिकाणी कुठं दिसत नाही. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे शेवटचे ठाकरे होते ज्यांनी मराठी माणसाची अस्मिता टिकवली. इथून पुढे चालणार फक्त शिंदेशाही जो मराठी माणसाच्या हितासाठी काम करण्याची दांड ठेवतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून माननीय मुंबईमध्ये सरचिटणीस शेवाळे साहेब काम करतात. त्याच्याबरोबर कार्यसमितीचे तुकाराम कातेसाहेब काम करतात. कातेसाहेबांनी इथे आमदारकी झाल्यापासून एक गोष्ट मी पाहिलं जो शोधून येतो की इथं जी मूलभूत सुविधा जो नगरसेवक काम करतो गटर वॉटर मीटर त्या तर गोष्टी करतात. पण इथलं जे रखडलेलं डेव्हलपमेंट आहे SRAचा विषय आहे तो साधारण 20-25 वर्ष ज्यांच्या हातात त्यांचेच आमदार होते, त्यांचे 10 वर्ष नगरसेवक होते, त्यांचेच खासदार होते. त्यांनी काय काम केलं आत्तापर्यंत? फक्त सर्वसामान्य माणसाच्या आता तोंडाला पाणी पुसायचं काम केलेलं आहे. आणि हे कुठे ना कुठे थांबवायचं असेल गृहनिर्माण खातं, नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, गृहनिर्माण खातं ज्यांच्याकडे आहे ते असे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. जर तुम्ही त्यांना मत दिलं म्हणजे तन्वी कातेनं मत दिलं, त्यांना मत दिलं महाविकास आघाडीनं दिलं. कारण का हे जो रथ आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगल्या पद्धतीनं मुंबईमध्ये काम त्यांच्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण का तुम्ही एक गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचा विषय येतो रस्त्याचा विषय आहे. मी आता आकडेवारी वाचून दाखवली. साधारणतः त्या 20 वर्षामध्ये 22,000 कोटी खर्च झाला आहे. प्रतिवर्ष 1100 कोटीचा खर्च आहे. जबाबदारीने बोलतो मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे. माझी जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट आकडेवारी व्यवस्थित गेली पाहिजे आणि मराठी माणसाला ती समजली पाहिजे. मराठी माणूस म्हणता तुम्ही कंत्राटी पद्धत जो चालू आहे आता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 80% मराठी माणसं. मग तुम्ही मराठी माणूस बोलता या ठिकाणी तुम्हाला काम देताना मराठी माणूस दिसला नाही का? हा माझा सवाल आहे. आज तुम्ही बोलता की आपत्तीजनक व्यवस्थापनेमध्ये कुठं ना कुठे सगळ्यात मोठे एक DP प्लॅन असणं गरजेचं आहे. तो DP प्लॅन कुठं दिसून येत नाही. त्याला कारण काय? तर त्यांना आतापर्यंत कधीही मुंबई बुडली तरी चालेल, आमची घरं भरली पाहिजे अशा काय लोकांची मी व्यक्तिगत नावं घेणार नाही. संस्कारात आमचा एक भाग आहे. लोकांना काय हवं आहे? विकास हवा आहे. लोकांना मुंबई मोकळा श्वास घेताना हवा आहे.